झी 24 तास एक पाऊल पुढे. मनस्वी मनाचं प्रेमाचा बहर फुलवणारा. भरम ये हो गया उनको हमसे प्यार. ओस बरसे रात भीगे होठ थर्राए. सिलसिला सिनेमामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा या 3 स्टार्सला एकत्र आणण्याची किमया केली. सिलसिला सिनेमामध्ये दिसलेली सुंदर लोकेशन्स, ट्युलिपची फुलं हे सारं काही प्रेक्षकांना थिएटरमध्ये नेत्रसुखद आनंद देणारं ठरलं. या रोमॅन्टिक सिनेमानंतर ते मशाल, फासले आणि विजय असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित फिल्म्स घेऊन आले. मशाल सिनेमांमधून यश चोप्रा यांनी पहिल्यांदाच दिलीप कुमार यांच्यासह काम केलं. यश चोप्रा यांचं दिग्दर्शन आणि दिलीप कुमार यांच्या अभिनयाची अनोखी शैली यामुळे हा सिनेमा यश चोप्रा यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. या सिनेमातील हा सीन पाहिला की आजही अंगावर काटा येतो. एक चीज उनकी फिल्मों में कॉमन है, वो रोमांस नहीं, वो है डिग्निटी, वो है एक कैरेक्टर्स में, कहानी में एक आत्मसम्मान, एक ठहराव, एक स्थिरता, एक गहराई. यश चोप्रा यांनी बॉक्स ऑफिसवरची आपली नजर कधी हटूच दिली नाही. त्यामुळेच 1989 मध्ये त्यांनी चांदनी सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. आणि पुन्हा एकदा ते प्रेमाचा त्रिकोण सिल्व्हर स्क्रीनवर घेऊन आले. याही सिनेमातून पुन्हा एकदा स्वित्झर्लंडचं दर्शन आपल्याला घडलं. श्रीदेवीचं सौंदर्य या सिनेमात अधिक खुलून दिसलं. यानंतर श्रीदेवी यश चोप्रांच्या लम्हे सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकली. लम्हे सिनेमातून प्रेमाची वेगळी परिभाषा मांडण्याचं धाडस यश चोप्रा यांनी दाखवलं. कारण हा सिनेमा प्रेमकथेवर आधारित असला तरी या सिनेमाची कथा ही काळाच्या पुढची होती. त्यामुळे असा विषय सिल्व्हर स्क्रीनवर मांडणं तसं धाडसाचं होतं. मात्र यश चोप्रा यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे अधोरेखित करणारा हा सिनेमा. यानंतर 1993 मध्ये ते शाहरुख खानसह डर सिनेमा घेऊन आले. एकतर्फी प्रेमाची ही रंजक कहाणी तरुण पिढीनं डोक्यावर घेतली आणि तेव्हापासून यश चोप्रा आणि शाहरुख खान यांची केमिस्ट्री जुळली. त्या काळानुरूप प्रेमाची विविध रूपं यश चोप्रा यांच्या सिनेमांमध्ये दिसायची. त्यामुळेच दिल तो पागल है म्हणत प्रेमाचा नवा आविष्कार सिल्व्हर स्क्रीनवर त्यांनी मांडला. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांच्यासह ते एक म्युझिकल रोमॅन्टिक सिनेमा घेऊन आले. या सिनेमातील प्रत्येक फ्रेममधून फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम. झी 24 तास एक पाऊल पुढे.